नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आपल्याला फुटाणे खायचे असतील तर आपण एकतर मार्केटमधून आणतो किंवा आपल्याकडे चणे म्हणजेच हरभरे असतील तर आपण भट्टीतून छान असे त्याचे फुटाणे बनवून आणतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने अगदी 5 मिनिटांमध्ये गरमागरम फुटाणे कसे तयार करायचे ते दाखवणार आहे। चला तर मग या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला प्रथम लागतील हरभरे म्हणजे चणे। आता हे जे हरभरे आहेत ते छान असे मोठ्या आकाराचे घ्यायचे। हरभऱ्यामधील अगदी बारीक हरभरे असतात ते निवडून बाजूला काढायचे आणि एकसारखे हरभरे आपल्याला असे निवडून बाजूला घ्यायचे आहेत, म्हणजे ते छान फुलले जातात आणि त्याचे मोठे असे टपोरे फुटाणे तयार होतात। आता हरभऱ्यावरती अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि त्या हळदीवरच आपल्याला 2 ते 3 चमचे फक्त पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्यामुळे ही जी हळद आहे ती सर्व हरभऱ्यांना छान अशी लागली जाते आणि हरभरे अगदी थोडेसे ओलसर होतात। खूप जास्त पाणी टाकायचं नाहीये, अगदी हरभरे आपल्याला फक्त थोडेसे ओलून घ्यायचे आहेत। आता व्यवस्थित हे मिक्स झाले की मग साईडला ठेवून द्यायचे। आता गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आणि त्यावर एक जाड बुडाची कढई ठेवायची आणि त्यामध्ये वाटीवर मीठ टाकून घ्यायचं। प्रथम हे मीठ जे आहे ते 1-2 मिनिटं छान असं गरम करून घ्यायचं। मीठ गरम होणं अत्यंत गरजेचं आहे। मीठ जर गरम नसेल आणि तुम्ही हरभरे टाकले तर तुमचे हरभरे अजिबात फुलणार नाहीत, फक्त ते भाजले जातील। त्यामुळे मीठ प्रथम छान असं गरम करून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये असे थोडे हरभरे टाकून घ्यायचे। आता इथं आपण थोड्या प्रमाणात करतो त्यामुळे असे थोडेसेच हरभरे टाकून आपल्याला थोडे थोडे करून फुलून घ्यायचे आहेत। मोठ्या भट्टीमध्ये अगदी मोठी कढई असते आणि वाळूमध्ये ते भाजले जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं हे फुटाणे केले जातात, त्यामुळे एकदम हरभरे टाकले तरी चालू शकतात। मात्र आपण घरच्या घरी अशा पद्धतीने थोडे थोडे हरभरे टाकून छान असे घरच्या घरी मस्त फुललेले फुटाणे तयार करू शकतो। तुम्ही पाहू शकता हरभरे अगदी छान फुललेले आहेत, अगदी पटापट हे फुलायला लागलेले आहेत। ते छान असे याचे फुटाणे तयार झालेले आहेत। आता पहिल्यांदा जे फुटाणे तयार झालेले आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहे। आता दुसरी बॅच करताना सुद्धा हे जे मीठ आहे ते छान असं आपलं गरम होणं गरजेचं आहे। मिठाला अगदी 1-2 मिनिटं छान असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। मीठ पुन्हा 1-2 मिनिटं छान गरम झालं की पुन्हा परत थोडे थोडे हरभरे टाकायचे आणि छान असे आपल्याला ह्या हरभऱ्याचे फुटाणे तयार करून घ्यायचे आहेत। आपण घरच्या घरी आपल्याला जेव्हा हवं असेल तेव्हा आपण अशा पद्धतीने फुटाणे करून अगदी गरमागरम फ्रेश फुटाणे खाऊ शकतो। त्यामुळे नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।